गुड मॉर्निंग फ्रेंड्स. टुडे टॉपिक इज दॅट इंटर टास्क कम्युनिकेशन आर्ट ऑफ. ओके, तर हा तुमच्या सब्जेक्टमधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये बघताना आहे की आपण इंटर कम्युनिकेशन जे असते सिग्नलमध्ये रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टममध्ये ते कसं होतं. ओके, इंटर टास्क कम्युनिकेशन रिक्वायर फॉर शेअरिंग ऑफ डेटा अमॉंग टास्क फॉर शेअरिंग अ मेमोरी स्पेस. ओके, डेटा शेअरिंगसाठीच होते आणि मेमोरी स्पेस पण हे शेअर करते. ओके, ट्रान्सफर ऑफ डेटा फ्रॉम वन टास्क टू अनदर टास्क. ओके, सो मल्टिपल टास्क सुरू आहेत. ओके, इन दॅट केस डेटा शेअर करायचा आहे, मेसेज शेअर करायचा आहे, मेमरी स्पेस शेअर करायची आहे. तर हे सर्व जे आहे प्रकारचं जे ऑपरेशन आहे ते आपण इंटर टास्क कम्युनिकेशनमध्ये आपण काय करतो, शेअर करतो. ओके, शेअरिंग ऑफ डेटा फ्रॉम वन टास्क टू अनदर टास्क. ओके, बट should be accessible one task at a time. Okay, sharing of data, message, or any other memory space, but there are one condition. So they should accessible only one task at a time, not a multiple task. Okay, but sharing of data and various memory space, but there are only one task or work. Okay, this is called as inter-task communication. Okay, then when one task written or reading data, then other task should not read or write it. Okay, when one task writing or reading the data, okay, there are two tasks. One task is reading or writing the data. In that time, other tasks should not read or write data. These other tasks should need not read and write the data. Okay, until first task है finishing reading or writing. Until first task रीडिंग या रायटिंग. सपोज एक टास्क आहे आणि दुसरी टास्क आहे. मग आता हे टास्क म्हणजे काय असतं की तुम्ही ATM मशीनचं एक्झाम्पल घ्या. तर मग तुम्ही टास्क दिली की मला पैसे विड्रॉल करायचे आहे. त्याच वेळेस तुम्ही पैसे बॅलन्स चेक करू शकता का, किंवा त्याच वेळेस तुम्ही सपोज तुम्हाला पिन चेंज करायचा आहे, तुम्ही हे फंक्शन करू शकता का, नाही. ओके, तर याला म्हणतं मल्टीटास्किंग. तुमचा आर्ट ऑफ काय करतो, मल्टीटास्किंग करतो. बट त्या मल्टीटास्किंग करायच्या वेळेस सपोज एक टास्कला तुम्ही रीडिंग रायटिंग दिली आहे, बट सपोज हे टास्क जेव्हा कंप्लीट होत नाही तर आपण या टास्कमध्ये रीड रायटिंग स्टार्ट होणार नाही. ATM मशीनचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. सपोज तुम्ही इकडं पैसे काढायसाठी विड्रॉल केले आणि त्याच वेळेस सपोज तुम्हाला बॅलन्स चेक करायचा आहे, तर हे पॉसिबल होणार नाही. ते पॉसिबल कधी होईल की जेव्हा तुम्ही पैसे विड्रॉल केले आणि त्यानंतर तुम्हाला बॅलन्स दिसेल, किंवा तुम्ही स्लिप काढू शकता किंवा पिन जनरेट करू शकता. त्याला म्हणजे मल्टीटास्किंग. ओके, तर हे ATM मशीन पण काय एक आर्ट ऑफचं एक्झाम्पल आहे, रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमचं काय एक्झाम्पल आहे. तर त्यामध्ये काय एक टास्क जेव्हा काम करत असते तर दुसरी टास्क काय असते, वेटिंगमध्ये असते. याचा टास्क जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा ह्याचा टास्क काय होईल, सुरू होईल. ओके, आता ही जी मल्टीटास्किंग असते म्हणजे इंटर टास्क असते, तर याची काय 3 मेकॅनिझम आहे इम्पॉर्टंट. ओके, फर्स्ट आहे मेसेज क्यू, देन पाईप, देन रिमोट प्रोसेसिंग कॉल, दॅट इज RPC. ओके, आता मेसेज क्यूमध्ये काय असते, इन इंटर प्रोसेस कम्युनिकेशन अ मेसेज क्यू अँड ऑब्जेक्ट used by a task to send or receive a message stored in शेअर मेमरी. ओके, शेअर मेमरीमधला जो मेसेज आहे, क्यू म्हणजे काय असते, क्यू म्हणजे रांगा. तर तुम्ही लाईन लावता, म्हणजे सपोज तुम्हाला बँकेत पैसे काढायचे, तुम्ही लाईन लावता ना, त्याला म्हणजे क्यू. तर हे क्यू आहे, ते म्हणजे एकामागे म्हणजे आपण हे लागतो, नंबर लागतात ना, त्याला म्हणतात क्यू म्हणतात. ओके, आता इंटर टास्क कम्युनिकेशन काय असते, तू मेसेज क्यू म्हणजे कसं आहे, मेसेजसाठी काय असतात, रांगा लागतात. शेअर मेमोरीमधले जे मेसेज असतात ते मेसेज सपोज तुम्हाला यूज करायचे असेल तर फर्स्ट टास्क, सेकंड टास्क, थर्ड टास्क, फोर्थ टास्क, 5 टास्क, याचे प्रत्येकाचे काय लागतात, क्यू लागतात. ओके, मग फर्स्ट टास्कनी मेसेज मेमोरी शेअर केली, मग सेकंड टास्क शेअर करेल, मग थर्ड टास्क शेअर करेल, मग 4 करेल, मग 5 करेल, 6 करेल. ओके, बट जेव्हापर्यंत एकाचं काम होणार नाही तेव्हापर्यंत दुसरा वेटिंगमध्ये राहील, म्हणजे हा पॉईंट. ओके, हां, रीड ऑर राईट, फर्स्ट टास्क फिनिशिंग. ओके, त्याला म्हणतात मेसेज क्यू, म्हणजे मेसेज रिलेटेड आहे. नंतर आहे पाईप्स. ओके, आता हा पाईप्स म्हणजे काय असते, अ पाईप इज अ ऑब्जेक्ट वेन प्रोव्हाइड कम्युनिकेशन पाथ यूज फॉर अनस्ट्रक्टेड डेटा एक्सचेंज मेमॉन डिफरंट टास्क. ओके, आता हा जो डेटा असतो अनस्टोर्ड, ओके, याला अनस्टोर्ड डेटा म्हणतात. अनस्ट्रक्टेड डेटा असतो, म्हणजे स्ट्रक्चर डेटा नसतो तो. सपोज तुम्हाला तो डेटा शेअर करायचा आहे तर त्यासाठी आपण काय म्हणतात, पाईप हे एक्झिक्युटिंग टास्क यूज करतो, मेकॅनिझम यूज करतो, पाईप मेकॅनिझम यूज करतो. ठीक आहे, हे कशात आहे, अनस्ट्रक्चर्ड डेटासाठी एक्सचेंज करण्यासाठी. म्हणजे याच्यावर तुम्ही मेसेज केला, यावेळी तुम्ही काय करणार, डेटा करणार. सपोज हा वर्ड तुम्ही काढून टाकला. पाईप इज अ ऑब्जेक्ट वेन प्रोव्हाइड कम्युनिकेशन पाथ यूज फॉर डेटा, मेसेज,
डेटा एक्सचेंज अमॉंग डिफरंट टास्क. म्हणजे सपोज 1 2 3 4 5 हे सपोज टास्क लागले असतील तर प्रत्येकाला डेटा एक्सचेंज करायसाठी आपण हे पाईप्स हे यूज करतो. समजलं, हे पाईपचं ऑपरेशन. देन आहे थर्ड आहे रिमोट प्रोसेसिंग कॉल. रिमोट प्रोसेसिंग कॉल. व्हॉट इज रिमोट प्रोसेसिंग कॉल? These permit distributed computing environment and use for connecting to remotely place function or procedure by using a protocol for connecting the process. ओके. आता डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंट असतं. म्हणजे काय असतं डिस्ट्रीब्युटेड म्हणजे हे एक टास्क आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, असे मल्टिपल टास्क आहे. तर हे सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे क्यू नाही आहे, हे क्यू असते ना, एकामागे एक माझे काय असते क्यू असते. सपोज ते एन्व्हायरमेंट डिस्ट्रीब्युटेड असेल. ओके. तर त्यासाठी आपण काय करतो, सपोज एकामेकाला आपण कनेक्ट करत असले, रिमोटली कनेक्ट करत असेल टास्कला. ओके. प्रोटोकॉल तुम्हाला कनेक्ट करायचं असेल त्यासाठी आपण म्हणतो रिमोट प्रोसेसिंग कॉल्स हे प्रोटोकॉल आपण यूज करतो. आता यामध्ये एक मेन फंक्शन आहे की सपोज तुम्हाला डेटा शेअर करायचा आहे किंवा रिसीव्ह करायचा आहे. ओके. मेसेज किंवा डेटा शेअर रिसीव्ह करायचा आहे. तर यासाठीच काय 3 ऑब्जेक्ट आहे. म्हणजे की FIFO, दुसरा आहे LIFO, तिसरा आहे प्रायोरिटी सिक्वेन्स. ओके. आता FIFO म्हणजे काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे पहिले जो येईल तो टास्क कंप्लीट करून आउट होऊन जाईल. नंतर आहे लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे शेवटचा जो आहे हा, म्हणजे टास्क 1 आहे, हा टास्क 2 आहे, टास्क 3 आहे, टास्क 4 आहे, हा टास्क 5 आहे. आता फर्स्ट म्हणजे टास्क 1 कंप्लीट होईल आणि डेटा आणि मेमरी यूज करेल. दुसरा आहे लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे शेवटचा जो आहे तो मेमरी यूज करेल बट तो पहिले चालला जाईल, म्हणजे म्हणजे तो फर्स्ट आउट राहील. ओके. नंतर आहे प्रायोरिटी सिक्वेन्स. म्हणजे त्यात बघा इव्हन प्रायोरिटी, ऑड प्रायोरिटी, अशा 2 प्रायोरिटी असतात. त्याला म्हणतात प्रायोरिटी सिक्वेन्स. तर त्या प्रकारे पण आपण डेटा काय करतो, शेअर करू शकतो. तर तुमचा हा टॉपिक होता इंटरटास्क कम्युनिकेशन आर्ट ऑफ. ओके. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं आहे. म्हणजे कसं देणार, आता हे एक्झाम्पल असेल तर याला तुम्ही टास्क 1, टास्क 2, टास्क 3, टास्क 4, टास्क 5, टास्क 6. ओके. मग हे लिहा आणि नंतर ही मग इन्फॉर्मेशन लिहा. ओके. मग याच्या वेळेस पण काय करा, ही 2 टास्क लिहा, टास्क 1, टास्क 2, रीडिंग रायटिंग. ओके. असं एक्झाम्पल द्यायचं आपण. आणि याच्या वेळेस पण एक्झाम्पल द्या मेसेज क्यू. म्हणजे असे तुम्ही टास्क 1, टास्क 2, टास्क 3, टास्क 4 असे तुम्ही क्यूमध्ये दाखवा. ठीक आहे. आणि याला डेटा एक्सचेंजसाठी करा. आणि याला काही गरज नाही आहे, याला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला हा टॉपिक जो आहे, या टॉपिकवर तुम्हाला एक जे आहे, म्हणजे तुम्हाला हे जे टास्क मी तुम्हाला समजून सांगितल्या ह्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल देऊन तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचं आहे की हे कसं काम करेल. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ठेवलं आहे मी, तुम्ही रीड करायसाठी राईट करून घ्या.